जाणीवपूर्वक सर्वसाधारण होण्याचा निर्णय तुम्ही जर घेतला तर तुम्ही असाधारण होऊन जाता. पहिला आपण साधारण या शब्दाचा अर्थच नाही. सर्वसाधारण मध्ये दोन शब्द, एक सर्व आणि एक साधारण. साधारण म्हणजे ऑर्डिनरी, आपण ज्याला सहजपणे म्हणतो हे काय सोपं आहे म्हणजे साधारण. आणि जेव्हा सर्वसाधारण असा शब्द वापरतो तेव्हा जे सर्वांमध्ये समान आहे असं साधन. सद्गुरू काय सांगताय की तुम्ही जेव्हा सर्वसाधारण स्वतःला समजता किंवा तुम्ही तसं होता तेव्हा काय होतं, तुम्ही असाधारण म्हणून जात. जेव्हा तुम्ही असामान्य होता तेव्हाच नकळत तुमच्यामध्ये अहंकार असतो. आणि हा जो अहंकार आहे याला लोक स्वाभिमान असं म्हणतात. ज्यावेळेस तुमचं व्यक्तिगत जीवन नसतं तेव्हा तो स्वाभिमान असते. जेव्हा तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी तुमचं मन पुरतंही दुखतं, तुमचा स्वपुरते दुखावला जातो तेव्हा तो अहंकार असतो. असामान्य असाल तुम्ही, असामान्य कुटुंबामध्ये जन्माला आला असाल, असामान्य गुणवत्ता घेऊन जन्माला आला असाल तरी मग तुम्ही सर्वसामान्य बनलं पाहिजे, झालं पाहिजे. जर तुम्ही सर्वसामान्य बनून जगू राहिलात, सर्वसामान्य झालात तरच तुम्ही असामान्य राहू शकता. सद्गुरूंना हे सांगायचं आहे का तुम्ही असामान्य जरी असा तरी तुम्ही सामान्यच बनलं पाहिजे. प्रकृती आम्हाला ओळखून सांगते जेव्हा तुम्ही असामान्यपणे ज्यावेळेस काहीतरी कमवता त्यावेळेस तुम्ही सामान्य बनलं पाहिजे. तुम्ही जमिनीच्या आणखीन जवळ आलं पाहिजे, तुम्ही आणखीन नम्र झालं पाहिजे, तुम्ही आणखीन विनयशील झालं पाहिजे, तुम्ही आणखी सामान्य बनलं पाहिजे. सर्वसाधारण माणसांमध्ये आम्ही मिसळलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या असाधारण होण्याचा त्यांना फायदा हो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला पहिलं सर्वसाधारण बनायचे जाणीवपूर्वक. आमच्या जीवनामध्ये कितीतरी मोठे प्रसंग आले आणि किती जरी असामान्य जर असाधारण अशा प्रकारचं जीवन आम्हाला जर लाभलं तर आम्ही नम्रता ठेवली पाहिजे, विनयशीलता ठेवली पाहिजे. तरच तुमचं ते असाधारणपण आहे, असामान्यपण आहे, हे विशेषत्व आहे हे टिकून. साधी राहणी उच्च विचारसरणी असं आम्ही म्हणतो नाही का बरं, कारण त्यांच्या उच्च विचारसरणीचा उपयोग सामान्य लोकांना तेव्हाच होईल जेव्हा ते सामान्य लोकांसारखे राहतील. की तुम्ही ज्यावेळेस सामान्य बनता, स्वतःला सामान्य बनवता त्यावेळेस सर्व लोक तुमच्याबरोबर रिलेट होतात. जेव्हा तुम्ही सामान्य स्वतःला बनवता, ठरून बनवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या अंकावर विजय मिळवलेला असतो. जेव्हा शेतकऱ्यांना समजा आपण जेव्हा जातो व्हिजिटसाठी तेव्हा शेतकऱ्यांना आश्चर्य वाटतं की सर तुम्ही आमच्या घरी कधी याला, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. त्यावेळेस ते त्यांचं फिलिंग आहे, त्यांचा तो जो काही भाव आहे तो भाव लाख मोलाचा असतो. एवढ्या उच्च पदावर जाऊन सुद्धा, उच्च अवस्थेमध्ये जाऊन सुद्धा आपण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहोत. ही सर्वसामान्यांची जी आशा आहे, भावना आहे, ही भावना खऱ्या अर्थाने ह्या प्रकृतीची अपेक्षा. जे जे आपण असे सावे ते जगाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असं जेव्हा संत म्हणतात त्या संतांच्या वाणीमध्ये हेच आहे. साधू संत असामान्य होते परंतु ते समाजासाठी, सामान्य लोकांसाठी सामान्य बा. आज प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण यांना आम्ही का आठवतो, कारण देव असून सुद्धा ते मानवाच्या जीवनामध्ये, मानवाच्या रूपामध्ये त्यांनी त्यांचं चैत्र निर्माण केलं. आम्ही देवांची पूजा करतो, देवांची अर्चना करतो, त्यांना आदर्श मानतो, पण आपण त्यांची गुण घेत नाही. असाधारण होणं म्हणजे महान होणं, सामान्य लोकांपेक्षा आणखीन काहीतरी वेगळं होणं. हे तुमचं वेगळं होणं जे आहे ना ते सामान्य रागूनच ते पोचलं जाऊ शकतं. असामान्य होण्यामध्ये तुम्ही प्रकृतीपासून तुटलेले असता. माणसं जेव्हा स्वतःला खूप असामान्य समजायला लागता तेव्हा ते प्रकृतीपासून अहंकारामुळे तुटता आणि एकदा की ते प्रकृतीपासून तुटले की त्यांचं पण कम डाऊन सुरू होतं. अधोगती ज्याला आपण म्हणतो ती सुरू होतं. ज्या ज्या गोष्टी तुम्ही महान बनता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मृत्यूनंतर सोडूनच जाणार आहात. पण त्या तुम्ही जर जिवंत असताना जर सोडू शकले त्यांचा मोठेपणा तर तुम्ही आपोआप असामान्य बनता. म्हणून आपण स्वतःला नेहमी साधारण समजलं पाहिजे आणि साधारण बनवलं पाहिजे, साधारण बनलं पाहिजे. आपण काही गोष्टींचा चास पुरतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण काय करतो की जाणीवपूर्वक त्या गोष्टीपासून दूर पडतो किंवा त्या आपल्या भूतकाळातल्या म्हणून सोडून देतो. पण एक काळ किंवा एक स्टेज परत अशी येते की आपल्या त्या गोष्टींची जाणीव होते ना, आपल्याला तितकंच त्रास होतो. तर मग त्यासाठी आपण काय करायचं, कारण आपण स्वतःवर बंधनं घालतो, त्या गोष्टींमध्ये जायचं नाही किंवा अडकायचं नाही त्या गोष्टींमध्ये, तरी पण आपण त्याच वेळी का तिथपर्यंत जातो आणि परत का त्या गोष्टी आपल्याला आठवतात. समजा आपण एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करत नाही का, म्हणजे तुच्छ समजुती करतो, म्हणजे साधारण आहे ती गोष्ट आपण करतो, पण ती कधीतरी बेस्ट पण होऊन जाते ना. तर माझा प्रश्न आहे काय, समजा ती बेस्ट होऊन जाते तर मग त्याच्यात असाधारणपणा कसा असेल. मित्र, सर्वसाधारण असणं या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. सद्गुरू असं म्हणता, जाणीवपूर्वक सर्वसाधारण होण्याचा निर्णय तुम्ही जर घेतला तर तुम्ही असाधारण होऊन जाता. पहिला आपण साधारण या शब्दाचा अर्थच नाही.
सर्वसाधारण मध्ये दोन शब्द, एक सर्व आणि एक साधारण. साधारण म्हणजे ऑर्डिनेट, जनरल, आपण ज्याला सहजपणे म्हणतो, हे काय सोपं आहे मग ते साधारण. आणि जेव्हा सर्वसाधारण असा शब्द वापरतो तेव्हा जे सर्वांमध्ये समान आहे असं साधं. शाळेमध्ये तुम्ही जर गेला एका वर्गामध्ये जवळजवळ 100 मुलं आहेत समजा, तर त्यापैकी 60-70 मुलं ही साधारण असतात. 15-10-15 मुलं कच्ची, 15-20 मुलं कच्ची असतात आणि 5-10 मुलं असाधारण असतात, एक्स्ट्रा ऑर्डिनेट. सद्गुरू काय सांगताय की तुम्ही जेव्हा सर्वसाधारण स्वतःला समजता किंवा तुम्ही तसं होता तेव्हा काय होतं, तुम्ही असाधारण म्हणून जाता. याचं सोपं उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, महात्मा गांधी असतील. महात्मा गांधी एक सामान्य जीवन जगत होती. स्वतः ॲडव्होकेट असून त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये वकील असणं म्हणजे काय सोपी गोष्ट होती का? त्या काळामध्ये वकील असलेला व्यक्ती अगदी सामान्य जीवन जगत होता आणि स्वतःचा उदरनिर्वाहासाठी चरख्यावरती कापड मिळू. हे कशा का की माझ्या भारतातला जो सामान्य माणूस आहे, ज्याच्या अंगावर पुरेसा कपडा पण नाही आहे, ज्याला संध्याकाळी जर जेवण करायचं असेल तर त्याला दिवसभर कष्ट करायला, मेहनत करायला लागते, मजुरी करावं लागतं. अगदी त्या माणसाप्रमाणे सामान्य आयुष्य महात्मा गांधी जगले, म्हणून ते असाधारण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे लहानपणी वर्तमानपत्र विकायचे. सामान्य अवस्थेमधून गरीब अवस्थेमधून त्यांचं पुढे प्रवास झाला. तर ज्यावेळेस त्यांनी शिक्षण घेतलं तेव्हा एरोनॉटिक्समध्ये त्यांना नाकारलं गेलं, त्यांना प्रवेश नाकारलं गेलं. त्यांनी अथक प्रयत्नांनी स्वतःचं एक संशोधक म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून इस्रोमध्ये स्थान निर्माण केलं. भारतीय अवकाश संशोधन जी संस्था आहे तिच्यामुळे. आणि स्वतःच्या अथक प्रयत्नांतून स्वतः जागतिक ख्यातीचे असे शास्त्रज्ञ मिळाले. ज्या मिसाईलसाठी, क्षेपणास्त्रासाठी आणि ज्या रॉकेटसाठी भारत अनेक वर्ष परदेशी तंत्रज्ञावर, त्यांच्या संस्थांवर, कंपन्यांवर अवलंबून असायचा. तिकडनं आयात केल्याशिवाय ते आपल्याला शक्य होत नव्हतं. नवे नवे आपले उपग्रह आपल्याला परदेशामधून अवकाशामध्ये सोडावे लागायचे. म्हणजे तंत्रज्ञानासाठी भारत पूर्णपणे परावलंबी होता. अशा तंत्रज्ञानाचा त्यांनी स्वतः संशोधन करून विकास केला. एवढं सर्व असताना, एवढा मोठा दर्जा असताना देखील ही व्यक्ती अतिशय सामान्य असं जीवन जगली. त्यांच्या सामान्यपणाचं तुम्ही जर कधी गुणगान जर पाहिलं तर तुम्हाला असे प्रसंग आठवतील का, जर ते एखाद्या सभेला जर गेले तर ते मध्यभागी त्यांच्यासाठी एक पाहुण्यांसाठी मोठी खुर्ची असायची. ती गेल्यानंतर ती हटवायची. मला तुमच्यासारखी, इतरांसारखी सामान्य खुर्ची ठेवा, मी त्याच्यावर बसेल. मला विशेष वागणूक मिळावी असा त्यांचा कधीही आग्रहही नव्हता आणि अपेक्षाही नव्हती. उलट जर विशेष वागणूक कोणी दिली तर ते त्याला थांबवायची. एवढं सामान्य जीवन, कुठला तामझाम नाही, कुठला तांडा नाही, कुठल्या प्रकारचं प्रदर्शन नाही, अतिशय सामान्यची. एवढं साधारण जीवन जगल्यामुळे त्यांचं जे काही चरित्र आहे ते असामान्य जा, सामान्य जीवन जगल्यामुळे असामान्य. हे दोन व्यक्तिमत्वांची उदाहरण मी तुम्हाला का सांगितली की ते महान असून देखील सामान्यपणे जीवन जगत होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी बडेजाव आणला नाही, कधी दिखाऊपणा आणला नाही, कधी ऐशो आराम आणला नाही. सद्गुरू आम्हाला ते सांगतात की त्यांच्यामध्ये जे सामान्यपण होतं, ते साधारणपण होतं, ते उपजत हो. परंतु आपल्यासारख्या माणसांना ते साधावं लागतं. आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. माणसाने हत्तीसारखं मोठं होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावा. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही असामान्य होता तेव्हाच नकळत तुमच्यामध्ये अहंकार असतो. जेव्हा एखादं नेतृत्व करण्याची संधी मिळते, एखादा विजय तुम्हाला मिळतो, जेव्हा काही धन, पद, प्रतिष्ठा प्राप्त होते, तेव्हा तुम्ही असामान्य होता. जेव्हा सामान्य लोकांपेक्षा तुम्ही थोडेसे उंचावर जाता तेव्हा तुमची ओळख निर्माण होते. त्याला प्रसिद्धी, ग्लॅमर असं मी म्हणतो. तर ती जे ग्लॅमर आहे, ती यश आहे, ती प्रसिद्धी आहे, ती तुमच्यामध्ये
अहंकार निर्माण करा. मी वेगळा आहे, मला वेगळी वागणूक मिळेल. आणि हा जो अहंकार आहे याला लोक स्वाभिमान असं म्हणतात. बोल भाषण आम्हाला काही स्वाभिमान आहे काय? मित्रांनो, मी साठी जो असतो तो अहंकार असतो आणि सर्वांसाठी जो जपला जातो तो स्वाभिमान. छत्रपतींचा जेव्हा अपमान झाला औरंगजेबाच्या दरबारामध्ये तेव्हा एक शिवाजी नावाच्या व्यक्तीचा अपमान झालेला नाही. तिथे एक मराठ्यांचा छत्रपती आहे, त्यांची अस्मिता आहे, लाखो मावळ्यांचा आधारस्तंभ आहे, आदर्श प्रेरणास्थान आहे, त्याचा अपमान. म्हणजे तिथे एका व्यक्तीचा अपमान, तो स्वाभिमान. छत्रपतींची लढाई ही स्वतःच्या साम्राज्यासाठी नव्हती किंवा व्यक्तिगत भोगासाठी किंवा व्यक्तिगत प्रतिष्ठेसाठी, सत्तेसाठी, लालसेसाठी नव्हती. त्यांची लढाई ही न्यायासाठी, त्यांची लढाई ही समृद्धीसाठी, त्यांची लढाई ही स्वराज्यासाठी. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. त्याचा उद्देश काय की त्यांना व्यक्तिगत जीवन नव्हतंच. ज्यावेळेस तुमचं व्यक्तिगत जीवन नसतं तेव्हा तो स्वाभिमान असते. जेव्हा तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी तुमचं मन कुठेतरी दुखतं, तुमचा स्व कुठेतरी दुखावला जातो, तेव्हा तो अहंकार असतो. आणि म्हणून सद्गुरू काय सांगतात की आमच्यामध्ये अहंकार असता कामा नये. जेव्हा आम्ही स्वतःला काहीतरी वेगळं समजतो, बऱ्याच वेळा लोकांमध्ये काहीच वेगळं नसतं तरी पण स्वतःला काहीतरी वेगळं समजतो. समजा एखादी मुलगी आहे, ती सुंदर आहे, आता तिचं सौंदर्य हे शरीराचं सौंदर्य हे तिला या प्रकृतीकडून मिळालेलं आहे, आईवडिलांकडून परंपरेने मिळालेलं आहे, ते तिने कमवलेलं नाही. पण तेव्हा तिचा त्या सौंदर्याचा तिला अहंकार, मी सुंदर आहे, मग मला वेगळी ट्रीटमेंट. एखादं स्थळ जर आलं तिची भली मोठी यादी असते. आणि जेव्हा तुम्ही सुंदर असता तेव्हा तुम्ही फार काही विशेष कमावण्याचा, विशेष काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही पहिल्यापासून सौंदर्याने श्रीमंत. अगदी तसंच श्रीमंत घरातील मुलांचंच. आपला बाप कुणीतरी अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, बिझनेसमॅन आहे किंवा श्रीमंत आहे, तर त्याचाच त्यांना अहंकार असतो. आता त्यांचा बाप श्रीमंत याच्यापैकी त्याचा काय मोठेपण आहे पण ही त्याला कळत नाही. आणि मग त्यावेळेस तो स्वतःला असामान्य मानतो, असाधारण मानतो, यालाच अहंकार म्हटलेलं आहे. आणि अशा अवस्थेत देखील तुम्ही स्वतःला सर्वसाधारण बनवलं. मग तुम्ही अशा अवस्थेमध्ये सर्वसाधारण जर तुम्ही स्वतःला बनवलं, तुम्ही तसे बनलात, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवनाची खरी ओळख. तुम्ही कधी हवेतल्या हवेत उडी मारून पाहिले? प्रयत्न करा. तुम्हाला उडी मारायचं जमिनीवरूनच करा. जमिनीवरूनच तुम्ही उडी मारू शकता. तसं एखादा माणूस फार हवेमध्ये गप्पा मारायला आला की आपण म्हणतो थोडा जमिनीवर ये. बरोबर आहे ना? का? कारण जमिनीवर आल्यावरच माणसाला कळतं की तुझं अस्तित्व काय, तुझ्यामध्ये क्वालिटी काय. अहंकारी माणसाला ते काहीच कळत नाही. तो वेगळ्या दुनियेमध्ये असतो, त्याने स्वतः निर्माण केलेल्या भ्रमामध्ये असतो. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं हे आहे की असामान्य असाल तुम्ही, असामान्य कुटुंबामध्ये जन्माला आला असाल, असामान्य गुणवत्ता घेऊन जन्माला आला असाल, तरी मग तुम्ही सर्वसामान्य बनलं पाहिजे, झालं पाहिजे. जर तुम्ही सर्वसामान्य बनून जगू लागलात, सर्वसामान्य झालात, तरच तुम्ही असामान्य राहू शकता. पण तुम्ही जर स्वतःलाच असामान्य मानायला लागलात तर when you are ripe you will fall down, when you are green you will grow. तुम्ही हिरवे असाल तर तुमची वाढ होईल, तुमचा विकास. आणि तुम्ही जर पिकला तुम्ही गळून पड. झाडावरचं फळ जोपर्यंत हिरवं आहे तोपर्यंत ते वाढत जातं, त्याचा विकास, साईज मोठी होत. झाड त्याला सोडत नाही. जेव्हा ते फळ पिकायला लागतं, ते जर परिपूर्णपणे पिकलं तर आपोआप बरोबर जातं, त्याला वाऱ्याची पण गरज पडत. जेव्हा ते अर्धवट पिकेलं असतं, जर वारा आला तर ते गळून पडतं का?
दोष वाऱ्याचा नसतो की पिकलंय म्हणून दहा थोडासा धक्का नाही. तसं अहंकारी माणसाला थोडा जरी कोणाचा तरी धक्का मिळाला तो लगेच त्याच्या मूळ अस्तित्वापासून गळून पडतो. मग सद्गुरूंना हे सांगायचं आहे का तुम्ही असामान्य जरी असा तरी तुम्ही सामान्यच बनलं की तर तुमचं असामान्य पण टिकणार आहे. तुम्ही किती जरी परिपूर्ण झाला तरी पण तुम्ही स्वतःला कच्चाच समज करतो. मी कळा पुसरी काहीच नेनो बोलतो हती भविका, मला काय कळतं हे सगळं ज्ञान वगैरे. मी खूप अज्ञानी आहे पण जेवढं मला थोडंसं त्या ईश्वराने दिलं ते मी तुमच्या समोर मानतो आहे. हे काय नम्रता. आणि म्हणून विद्या विनयेन शोभते. त्याप्रमाणे तुमच्याकडे विनयशीलता असेल तरच ती विद्या तुमच्यामधून पाचळलेली लोकांना हवं. जेव्हा तुम्ही फार उंचीवर जाता ना त्यावेळेस तुम्ही खाली झुकलेले पाहिजे. तुम्ही उंचीवर गेल्यावर तर तार झाले, तुम्ही एखाद्या चढ्याने चढताय, एखाद्या डोंगराच्या चढ्यावर तुम्ही चढताय, तिथे तुम्ही झुकलेले पाहिजे तरच तुम्ही पुढे प्रवास करू शकता. तुम्ही जर मागे अशी टाळ खाला तर तुम्ही मागे उताने पडणार आहात. हे उघडा. म्हणजे तसंच आहे, जेव्हा एखाद्या झाडाला प्रचंड फळ येतं तेव्हा ते खाली झुकतं. ते आम्हाला ओरडून सांगते, प्रकृती आम्हाला ओरडून सांगते. जेव्हा तुम्ही असामान्यपणे ज्यावेळेस काहीतरी कमवता त्यावेळेस तुम्ही सामान्य बनलं पाहिजे. तुम्ही जमिनीच्या आणखीन जवळ आलं पाहिजे. तुम्ही आणखीन नम्र झालं पाहिजे. तुम्ही आणखीन विनयशील झालं पाहिजे. तुम्ही आणखी सामान्य बनलं पाहिजे. सर्वसाधारण माणसांमध्ये आम्ही मिसळलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या असाधारण होण्याचा त्यांना फायदा हो. त्याचं संत कबीरदास महाराज म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. खजुराचे पेड़ एवढा उंच असतो की कोणाला त्याची सावली मिळत नाही आणि त्याचं फळ पण एवढं दूर असतं तर खाऊ शकत नाही. पंछी को छाया नाही आणि खायला फळ नाही. खजुराच्या पेडाप्रमाणे माणसांचं पे आयुष्य असतं. असामान्य असतं, फरक तो सामान्यांपासून फार दूर असतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला पहिला सर्वसाधारण बनायचे जाणीवपूर्वक. जाणीव तेव्हाच असते जेव्हा तुम्ही जागृत असता. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे का आम्ही सर्वसाधारण आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या मुलीला हे माहीत पाहिजे की मी सुंदर आहे तर ही सुंदरता माझी वयाबरोबर जाणार आहे. अगदी तुम्ही माधुरी दीक्षित जरी असा तरी पण एक दिवस तुम्ही पण म्हातारे होणार आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुमच्या चेहऱ्यावर सुरकुते येणार आहे. तसं तुम्ही किती श्रीमंत जरी असाल तरी तुम्ही एक दिवस तुम्हाला गरिबीचा अनुभव येणार आहे. माणसांजवळ किती पण जरी संपत्ती असते त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी असा क्षण येतो की त्याला गरिबीची जाणीव. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये किती जरी मोठे प्रसंग आले आणि किती जरी असामान्य जर असाधारण अशा प्रकारचं जीवन आम्हाला जर लाभलं तर आम्ही नम्रता ठेवली पाहिजे, विनयशीलता ठेवली पाहिजे. तरच तुमचं ते असाधारणपण आहे, असामान्यपण आहे, ते विशेषत्व आहे हे टिकून. सद्गुरू नव्याने असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही सामान्यपणे स्वतःला सामान्य बनवता, सर्वसाधारण बनवता, जाणीवपूर्वक तुम्ही अहंकार सोडता, नम्रता ठेवता, विनयशील असता, तेव्हा तुम्ही आपोआपच असाधारण म्हणून. म्हणजे आम्ही बघतो साधी राहणी उच्च विचारसरणी असं आम्ही म्हणतो नाही का बरं? कारण त्यांच्या उच्च विचारसरणीचा उपयोग सामान्य लोकांना तेव्हाच होईल जेव्हा ते सामान्य लोकांसारखे राहतील. मी एका शाळेमध्ये जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आदिवासी शाळा होती. तिथली मुलं जी होती ती अतिशय लाजरी बुजरी होती, भीडसरूप, नवीन माणसांशी बोलणं चालणं त्याच्याकडे बघणं सुद्धा ती काय आहेच. त्यांच्यावर संवाद साधणं म्हणजे फार महाकठीण कर्म आहे. मग आत्तापर्यंतच्या आमच्या शिक्षकांचा अनुभव काय होता? अवघड आहे, यांना शिकवणंच अवघड आहे, हे बोलतच नाही कसं शिकवायचं. आणि एक दिवस 2-3 महिन्यांनी मला आमच्या एका शिक्षकांचा फोन आला, तिथल्या जुन्या शिक्षकांचा, जे बदलून गेले होते, त्यांच्या जागेवर मी आलो होतो. तर मला ते म्हटले फोनवर माझ्याशी गप्पा मारत असताना, त्यावेळेस नुकती शाळा सुटली होती, 5:15 म्हणजे शाळा सुटून 15-20 मिनिटं. मी फोनवर त्यांच्याशी बोलत होतो आणि माझ्या आजूबाजूला मुलांचा घोळका होता आणि त्यांचा आरडाओरडा चालू होतो. ते म्हणजे का हो सर शाळा नाही सुटली का?
म्हटलं सुटून 15-20 मिनटं झाली. म्हणे ही मुलं कशी राहते तुमच्या? म्हटलं का बरं? अहो म्हणे यांना शाळा सुटायची उशीर का हे घरी पोहून जाता म्हणे, एक सुद्धा काही थांबत नाही म्हणे. म्हटलं नाही बाबा, मी गेल्याशिवाय, मला टाटा बाय बाय केल्याशिवाय माझे पुढे तरी घरी जात नाही. मला निम्म्या रस्ते कोणी सोडून येतं बा. ते काय सांगता? म्हटलं हो. म्हणजे या बघायला. मग त्यांना व्हिडिओ कॉल केला, मी दाखव. तर कसं शक्य आहे? नंतर जेव्हा मी तिथून निवृत्त झालो त्यावेळेस मी तिथल्या मुलांच्या मुलाखती घेतल्या. मी त्या ज्यावेळेस पाहिल्या तर बऱ्याच जणांना विश्वासच पकेत. कारण त्यांचं म्हणणं अगदी खरं. जेव्हा एका मुलाला मी म्हटलं तुझं नाव काय रे, त्याने असं वांट्यासारखं माझ्याकडे बघ. मी असं केलं प्रेमाने डोक्यामध्ये अशी चापट मारली हलक्या हाताने, जसं लाडादी मारतो टपली मारतो तसं. ते उठलं 2 दिवस गायब झालं. आलंच तिच्या. मी त्याच्या वडिलांना फोन केला आणि ती नेमकी तिथल्या शाळा कमिटीच्या उपाध्यक्षाचं पोरको. उपाध्यक्षाच्या पोराची ही आवाज होतं, बाकीचं काय विचारायला. साम्यच तात्पर्य अशा परिस्थितीमधून तेच मुलगा नंतर भाषण द्यायला होतं, तेच मुलगा नंतर मुलाखत द्यायला होतं. तेव्हा तर आश्चर्य वाटलं सगळ्यांना. त्यांचा जो गुजरेपणा होता आणि सामान्य माणसांबरोबर इतर बाहेरच्या लोकांबरोबर त्यांचा जो भावना होती ती भित्रेपणाची होती. जेव्हा त्यांच्याबरोबर जाऊन मी त्यांच्या भाषेमध्ये बोलायला लागलो, त्यांच्याजवळ बसून त्यांच्याबरोबर जेवण करायला लागलो, एक घास त्यांना खाऊ घालायला लागलो, माझ्या घासातला एक घास त्यांना द्यायला लागलो, तेव्हा त्यांना आपुलकी निर्माण झाली आणि ते मिसळायला लागले. मग मिसळायला लागल्यावर मग त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, हसत खेळ, शिक्षण आणि त्यांच्याबरोबर खेळलं, ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांच्याबरोबर दोस्ती झाली. मित्रांनो, आपण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. जसं आईवडील त्यांना शुद्ध मराठी बोलता येतं, परंतु आपल्या मुलांबरोबर उलुलुलुलुलू असं का बोलता? ही उलुलुलू कुठली भाषा आहे? हां, मम कुठली भाषा आहे? ही त्या बाळाची भाषा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या बाळाबरोबर थोडंसं असं बोलता त्यावेळेस त्या बाळाला कळतं हा आपल्या बिरादरीचाच दिसतोय. ध्वनी एवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही ज्यावेळेस सामान्य बनता, स्वतःला सामान्य बनवता, त्यावेळेस सर्व लोक तुमच्याबरोबर रिलेट होतात. ही प्रकृती तिची इच्छा आहे की तुम्ही सामान्य राहिलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, तुम्हाला किती जरी पंख फुटलेत ना तरी पण तुम्ही जमिनीवर यायला शिका. पक्षी, असा पक्षी पाहिला का तुम्ही जगामध्ये का त्याला पंख आलेले आहेत म्हणून तो कधी पूर्ण जन्म तो आकाशात उडतोय, नुसता जमिनीवर आलाच नाही, त्याच्या घाट्यात कधी आलाच नाही, असा पाहिला तुम्ही कधी? असा पक्षीच नाही आहे जगात. म्हणजे तुला पंख दिले भरारी घेण्यासाठी, हे नक्कीच आहे, परंतु तुझी भरारी घेऊन झाल्यावर तू परत जमिनीवर आला पाहिजे. माणसांच्या बाबतीमध्ये एकदा पंख फुटले की जमिनीवर उतरतच नाही आणि ती समस्या. म्हणून आपण किती जरी मोठं झालात ना तरी सामान्य बनलं पाहिजे, सामान्य बनलं पाहिजे आणि सामान्य सुखाला बनवलं पाहिजे, जाणीवपूर्वक बनवलं पाहिजे, ठरवून बनवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सामान्य सुखाला बनवता, ठरवून बनवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या अंकावर विजय मिळवलेला असतो. प्रश्न तोच आहे. जेव्हा मी श्रीमंत होतो तेव्हा मी सामान्य लोकांमध्ये मिसळत नाही. जेव्हा मी उच्च पदावर जातो तेव्हा मी माझ्या मित्रांबरोबर मिसळत नाही. माझ्या ज्या जुन्या आठवणी आहे, जुन्या गोष्टी आहे, त्या गोष्टींपासून मी दूर राहतो किंवा ज्यांचं आमच्या आयुष्यामध्ये योगदान आहे त्यांना मी टाळतो, त्यांना मी माझा मोठेपणा दाखवतो. हे ज्यावेळेस होतं तेव्हा अहंकाराचा जन्म. आणि तुमचं जे मोठेपण आहे ते काहीच उपयोगाचं नाही. म्हणून जेव्हा शेतकऱ्यांना समजा आपण जेव्हा जातो शेतीवर व्हिजिटसाठी, तेव्हा शेतकऱ्यांना आश्चर्य वाटतं की सर तुम्ही आमच्या घरी कधी याला, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. मग त्यावेळेस ते त्यांचं फिलिंग आहे, त्यांचा तो जो काही भाव आहे तो भाव लाख मोलाचा असतो. एवढ्या उच्च पदावर जाऊनसुद्धा, उच्च अवस्थेमध्ये जाऊनसुद्धा आपण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहोत. ही सर्वसामान्यांची जी आशा आहे, भावना आहे, ही भावना खऱ्या अर्थाने ह्या प्रकृतीची अपेक्षा. जे आपण अशी सावे ते जगाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं जेव्हा संत म्हणतात त्या संतांच्या वाणीमध्ये हेच आहे. साधू संत असामान्य होते, परंतु ते समाजासाठी,
सामान्य लोकांसाठी सामान्य भान. त्यांच्याकडं अलौकिक शक्ती पण होते. त्यांच्याकडं ज्या वैराग्य भावना होत्या त्या भावना एवढ्या ताकदवर होत्या की ते कशाच्याही मोहामध्ये मायामध्ये ते पडू शकत नाही, एवढी त्यांची ताकद आणि भावना उच्च. पण तरीसुद्धा ते सामान्य लोकांमध्ये संसार म्हणून जगले. आज प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण यांना आम्ही का आठवतो? कारण देव असून सुद्धा ते मानवाच्या जीवनामध्ये मानवाच्या रूपामध्ये त्यांनी त्यांचं चैत्र निर्माण केलं. प्रभू रामचंद्र साक्षात विष्णूचा अवतार होते. त्यांना रावणाचा वध करायला काय वेळ लागला? त्यांचा दास हनुमान जाऊन जर लंकेची ही अवस्था करून येऊ शकतो तर त्यांच्यामध्ये ताकद किती असेल की मी याचा कधी अंदाज केला. पण एवढी सगळी शक्ती असून देखील एका सामान्य राजपुत्रासारखं व्यवहार करतो. मित्रांनो, हे जे त्यांचं सामान्यपण आहे हेच त्यांना असामान्यपण आहे. हे आम्हाला कधी कळलं असतं. आम्ही देवांची पूजा करतो, देवांची अर्चना करतो, त्यांना आदर्श मानतो, पण आपण त्यांची गुण घेत नाही. आपण छत्रपतींना मानतो, आपण सर्व महान पुरुषांना मानतो, परंतु आम्ही त्यांची गुण घेण्याच्या ऐवजी आम्ही फक्त त्यांना पोचतो, फक्त आमचे आदर्श बघ. म्हणून सद्गुरू आठवण करून देता की तुम्हाला प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी विशेष पाहिजे, मी काहीतरी चमकलो पाहिजे, मी कधी बनलो पाहिजे. मग ते जे बनणं आहे तुमचं, ते बनणं जे आहे ते तेव्हा शक्य जेव्हा तुम्ही स्वतःला सर्वसाधारण बनवाल. म्हाल तुम्ही हाच कोणाला सामान्य बनायचं नाही. पाण्याला गोडी तेव्हाच येते जेव्हा साखर विरघळायला तयार. तर साखर म्हटली मी विरघळणारच नाही, त्या पाण्याला गोडी नाही. पहिली साखर बंदिस्त होती एका दाण्यामध्ये, एका स्फटिकामध्ये, परंतु ती साखर जेव्हा विरघळली तेव्हा तिने संपूर्ण पाणी गोड बनवलं. मित्रांनो, हाच गुणधर्म आपल्याला घ्यायचा आहे. काहीच नाही बनायचंय. म्हणजे प्रत्येकजण समथिंग आहे, आम्ही काहीतरी आहोत. आपण बोलताना म्हणतो की तू फार मोठा असशील, आम्ही पण आहोत ना काहीतरी, का आम्ही काहीच नाही असं आम्ही बोलताना म्हणतो. म्हणजे तिथे देखील अहंकार आहे. हा स्वाभिमान नाही आहे, हा पण अहंकारच आहे. तुझ्या याला नसेल पण काहीतरी आहोत ना आम्ही, म्हणजे आम्ही समथिंग आहोत. प्रत्येकाला एव्हरीथिंग व्हायचे. समथिंग आमच्याकडे आहे, आम्हाला एव्हरीथिंग पाहिजे. प्रत्येकाला एव्हरीथिंग पाहिजे, नथिंग कोणालाच न. सद्गुरू इथे काय सांगता तुम्ही? नथिंग. नथिंगसाठी कायम सर्व खुला आहे, सगळ्या संधी खुल्या आहे. रिकामा भांड ते कधी भरण्यासाठी तयार आहे. मग तुम्ही अगोदरच त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवलेलं आहे. मग तुम्हाला हे कसं कळेल ते जे भरून ठेवलं आहे ते मौल्यवान आहे याची तुम्हाला काय खात्री आहे? हे जीवनामध्ये तुम्ही जे भरून ठेवलं आहे, या धारणा असतील, कल्पना असतील, मान्यता असतील, त्या सगळ्या तुम्ही भरून ठेवले. तुमच्या बुद्धीने ते तुम्हाला श्रेष्ठ वाटते म्हणून तुम्ही ते भरून ठेवू. काही जणांनी अहंकार भरून ठेवला, काहींनी आळस भरून ठेवला, काहींनी अज्ञान भरून ठेवलेलं आहे. त्यांना मान्य नाही आहे, मला माहीत नाही, ते आपल्याला सगळं माहिती. जो म्हणतो मला सगळं माहिती आहे, सगळ्यात मोठा अज्ञानी तो आहे. जो म्हणतो जे काय जगात असेल ते सर्व मी मिळवलेलं आहे, सर्वात मोठा अहंकारी तो आहे. आणि आता काही करायची गरजच नाही आहे, मग सगळं मिळालेलं आहे ह्याच्यासारखा आलशीपोई. मित्रांनो, स्वतःला रिकामं बनवणं म्हणजे सामान्य बदल. पण जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमी रिकामं ठेवता, नम्र ठेवता, तुम्ही छोटे व्हा असा मुद्दाच नाही आहे. तुम्ही किती पण विकसित व्हा, किती उच्च पदावर पोहोचा, उच्च तुम्ही संपत्ती साम्राज्य निर्माण करा, परंतु ती संपत्ती आणि साम्राज्य तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनायला नको. ते पद तुमच्या डोक्यात घुसायला नको. ते तुमच्या कपड्यापर्यंत ठीक आहे, तुमच्या कामापर्यंत ठीक आहे. तुमचं काम संपलं की ते कपड्यांप्रमाणे काढून बाजूला ठेवू लागतं. मला असामान्य पद्धतीनं जी माणसं वागतात ना त्यांचं मोठं कौतुक वाटतं. ते कसं मॅनेज करत असतात. कारण सामान्य राहणं नॉर्मल आहे, पण तू असामान्य राहणं जरा अवघड आहे. त्या रुबाबात राहायचं, कोणी कोणाशी नाही बोलायचं, एकदम सगळा साचेबंद कारभार, इथेच जायचं इथेच जायचं नाही, हेच खायचं हे खायचं नाही, ह्यांच्याबरोबर बोलायचं ह्यांच्याबरोबर बोलायचं नाही. हे शिष्टाचाराचं जो बंधन आहे हे पाळणं एवढं सोपं नाही आहे, अप्राकृतिक आहे.
अहंकारामध्ये घमंडामध्ये जगणं एवढं सोपं नाही. ही लोक कशी जमवतात ते त्यांनाच माहीत. किती मेहनत घेतात त्यासाठी ते. एखादी श्री सुंदर आहे, तिचं सौंदर्य जपण्यासाठी ती किती मेहनत घेत. ती 20 वर्षाची जशी होती तशी 40 मी दिसायचा किती प्रयत्न कर. तुम्ही सगळ्या अभिनेत्र्यांकडे बघा. स्वतःला मेंटेन करण्याकरता ते खाण्यापिण्याचं जगण्याचं सगळं आनंद बाजूला सोडून देतात ते. आणि सगळं लक्ष मी कशी दिसते, मी कसा दिसतो ह्याच्यावरच असतो सगळ्याच. तसं पैशावाला नेहमी स्वतःला श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही जर कधी पाहिलं, काही लोक स्वतःला खूप श्रीमंत दाखवतात. ॲपलचं नाही भेटलं दुसऱ्या कंपनीचं येतं, पण दाखवतेच. बरोबर. कपडे असे दाखवते, ते ओरिजिनल डुप्लिकेट असतात, पण ब्रँड दाखवतो त्याच्यावरती. त्याची सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा वेगळ्या भासवतात. वस्तू वापरायला काही हरकत नाही, पण त्याच्यामुळे तुम्ही मोठे आहात असा भास निर्माण करू नका, स्वतःला देखील आणि इतरांना. मला सांगा, जमिनीवर चालण्याचा सर्वात मोठा फायदा काय? पडल्याने तुमचा मृत्यू होणं संप. आणि हवेत चालण्याचा सगळ्यात मोठा तोटा काय? तुमचा थोडा जरी तोल गेला का संपलं तुमचं आयुष्य. जमिनीवर चालणं कधी पण चांगलं. तुम्ही किती तुमच्याकडं हवाई जहाज जरी असेल ते गरजेपुरतं वापरा, परत जमिनीवर चापा. तुम्ही जर प्रत्येक मिनिटाला तुमच्याकडे विमान आहे असं त्वऱ्यामध्ये चालत असाल तर लोक म्हणतील याला वेळ लागेलच. जीवन जे आहे माणसाचं एक सामान्यपणे जगलं पाहिजे आणि स्वतःला नेहमी सामान्यच ठेवलं पाहिजे, साधारणच ठेवलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जर काही व्यक्ती विशेष बनवण्याचा प्रयत्न केला आणि तसं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते जगणं पण फार अवघड होऊन जाईल आणि तसं टिकवणं तर अत्यंत अवघड आहे. अशा प्रकारे सद्गुरू आज आम्हाला सांगतात की तुमचं जे असाधारणपणा आहे, तुमचं जे मोठेपणा आहे, तुमची जी महानता आहे, असाधारण होणं म्हणजे महान होणं, सामान्य लोकांपेक्षा आणखीन काहीतरी वेगळं होणं. हे तुमचं वेगळं होणं जे आहे ना ते सामान्य राहूनच ते पोचलं जाऊ शकतं. तुम्ही स्वतःला मोठं बनवून ते पोचलं जाऊ शकणार नाही. हे सद्गुरू आम्हाला सांगताय. अतिशय सोपा साधा मार्ग सांगताय. आणि जेव्हा तुम्ही साधारणमधून काही करताना कॅज्युअली, तेव्हाच ते असाधारण बनतं. जेव्हा तुम्ही विशेष बनून काहीतरी करायचा प्रयत्न करता, जेव्हा सचिन तेंडुलकर म्हणतो नाही मी तर शतकवीरच आहे, मी शतकच ठोकणार, तो पहिला चेंडूवरती बोललो. पण जेव्हा तो म्हणतो मी काहीच नाही आहे, मी साधारण खेळाडू आहे, तेव्हा तो शपथ मारून जातो. म्हणजे स्वतःला सामान्य तुम्ही जर बनवलं तर तुमच्या हातून सहज असामान्य काहीतरी बनून जातं. सहज तुम्ही फार ओढून चालून जर एखादी गोष्ट फार असं प्रयत्न केलात ना बनवण्याचा तर ती साध्य नाही. जेव्हा तुम्ही नसता तेव्हा प्रकृती असते, जेव्हा तुम्ही असता तेव्हा प्रकृती नसते. मग सामान्य होण्यामध्ये प्रकृती तुमच्यासोबत असते, असामान्य होण्यामध्ये तुम्ही प्रकृतीपासून तुटलेले असता. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की जसं पीक एखादं फळ जे आहे की पिकल्यानंतर त्या प्रकृतीपासून म्हणजे त्याच्या झाडापासून तुटलेलं असतं. ज्या मिनिटाला ते झाडापासून तुटतं त्या मिनिटापासून त्याचा काउंटडाऊन सुरू. त्याच्यानंतर काही तासांमध्ये ते सडायला सुरुवात. खरं तर त्याच सेकंदाला ते सडायला सुरुवात. म्हणजे त्याची नश्वरता जी आहे ना ती त्या मूळ प्रकृतीपासून बाजूला झालं की लगेच सुरू. तसं सामान्य माणसांचं पण आहे. माणसं जेव्हा स्वतःला खूप असामान्य समजायला लागतात तेव्हा ते प्रकृतीपासून अहंकारामुळे तुटतात आणि एकदा की ते प्रकृतीपासून तुटले की त्यांचं पण काउंटडाऊन सुरू होतं. अधोगती ज्याला आपण म्हणतो ती सुरू होतं. आणि अधोगतीला जाणारी माणसं ती स्वतःला खूप काहीतरी शहाणी समजतात, स्वतःला काहीतरी श्रीमंत समजतात, स्वतःला खूप सुंदर समजतात, स्वतःला फार महान समजतात. आणि मला बरेच जण असं म्हणतात की सर तुम्ही एवढे बिझनेसमॅन आहे, तुम्ही कॅज्युअली राहता, एवढे सर्च कोणालाही उपलब्ध होता, कोणाशीही बोलता. त्यांचं बरोबर पण असतं कदाचित, बिझनेसच्या प्रोटोकॉलमध्ये ते खरं पण असेल. परंतु मला कधी स्वतःला असं स्पेशल फील करण्याची कधी मला सवयच नाही. मग त्याच्यामुळे मी नाही तसा पूर्वी होता त्याच राहतो. मग बऱ्याच जणांना असं भ्रम पण तयार होतो का हे तर पूर्वी होतं तसंच आहे, काय फरक याच्यामध्ये? कारण ते शरीराच्या आणि कपड्यांच्या स्तरावर यांची तीच गाडी आहे 5 वर्षापासून. बरोबर आहे. आंतरिक विकास हा चेहऱ्यावर दिसत. बरोबर आहे. तो तुम्हाला जवळ राहिले, तुम्ही सहवास जर घेतला तर तुम्हाला कळेल की त्याचं महत्त्व किती आहे, त्या साधेपणाचं असाधेपणा किती आहे. आणि मग तो जो महत्त्वाचा गोष्ट आहे
ही आपण प्रत्येकाने जर बाळगली तर मला वाटतं तुम्ही नेहमी हिरवे राहा, पण तुमची नेहमी विकास होत राहा. जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही, देवत्वाला पोहोचत नाही, तोपर्यंत तुमचा विकास हा होतच राहो. माणसाचं अस्तित्व संपवणं, स्वतःची ओळख संपवणं, शरीराची, मनाची, व्यक्तिमत्वाची, संपत्तीची सगळी ओळख संपवणं, हेच तर मुक्ती आहे. आणि जर ती ओळख संपवायचीच आहे, तसंही तुम्ही मेल्यानंतर सगळं सोडून टाकणारच आहे, पण त्याच्या आत जर तुम्ही सोडू शकले तर ती खरी महानता. तुमचं सगळं साम्राज्य असेल, तुमचा जो जे पांडित्य असेल, हुशारी असेल, तुमचं ज्या ज्या गोष्टी तुम्ही महान बनता, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मृत्यूनंतर सोडूनच जाणार आहात. मग त्या तुम्ही जर जिवंत असताना जर सोडू शकले त्यांचा मोठेपणा, तर तुम्ही आपोआप सामान्य बनता. म्हणून आपण स्वतःला नेहमी साधारण समजलं पाहिजे आणि साधारण बनवलं पाहिजे, साधारण बनलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही साधारण बनता तेव्हा तुम्ही सर्वात महान.